इस्लामपूर या ठिकाणी धनगर गल्लीमध्ये एका महिलेच्या घरासमोर करणीचं त्या ठिकाणी साहित्य ठेवण्यात आलं होतं आणि तो नेमका प्रकार काय होता किंवा कशा पद्धतीनं ते घडला याच्यावरती सविस्तर बोलण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्या ठिकाणी सदस्य संजय बनसोडे या ठिकाणी तो प्रकार उघडकीस आणला आणि तेच आज आपल्या एव्हीएन मराठीशी त्या ठिकाणी बोललेले आहेत। नेमका प्रकार काय घडला होता किंवा कशा पद्धतीनं तो प्रकार घडला होता किंवा त्या गोष्टींवरती विश्वास ठेवावा की न ठेवावा या संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं संजय बनसोडे यांनी दिलेली आहेत। पाहूयात। नमस्कार, मी संजय बनसोडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पूर्णवेळ कार्यकर्ता आणि सध्या संघटनेचा मी प्रधान सचिव म्हणून काम करत आहे। एका बाजूला सुनीता विल्यम अवकाशातनं सुखरूपपणे परत आली। आधुनिक काळातला माणूस दुसऱ्या ग्रहावर जाण्याचा विचार करतोय। आपण अनेक आधुनिक पद्धतीचे मोबाईल वापरतो, साधनं वापरतो, मात्र आजही आपल्या समाजात अंधश्रद्धेला कवटाळणारे अनेक लोक दिसतात। करणी, भानामती, जादूटोणा यावर विश्वास ठेवणारे असंख्य दिसतात। म्हणजे खऱ्या अर्थाने इथल्या संत सुधारकांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजही कुणी तर करणी करून कुणाचं वाईट होईल किंवा कुणाचं चांगलं होईल असा भाव तयार होतो। खऱ्या अर्थानं आपण हे बदललं पाहिजे। इथल्या संत सुधारकांचा, इथल्या विचारवंतांचा समाज बदलाचा विचार आपण स्वीकारला नाही आणि त्यामुळे आजही आपण अशा काही गोष्टीवर विश्वास ठेवतो। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरामध्ये अहिल्यानगर या ठिकाणी नुकताच एक प्रकार घडला की एका महिलेच्या दारामध्ये करणी केली किंवा कुणी जादूटोणा केला अशी अफवा सगळ्या शहरात पसरली आणि तोबा गर्दी त्या ठिकाणी बघायला आली। खरं तर त्या महिलेच्या घराच्या समोर पहाटेच्या वेळी कुणीतरी अज्ञाताकडून बकऱ्याचं मुंडकं, काही पाय, काही अवयव असे लटकवले गेले दरवाजाच्या बाहेर आणि बरोबर दरवाजाच्या समोरसुद्धा काही वस्तू तिथं दिसल्या। त्यामध्ये नारळाला काळ्या बाहुल्या लावलेल्या होत्या, त्याला पिना टोचलेल्या होत्या, त्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला पपई होती, त्या ठिकाणी आपल्याला काट्याची पांजर होती, त्या ठिकाणी हळदी, कुंकू, बुक्का असं वेगवेगळं साहित्य आपल्याला तिथं आलं आणि अतिशय भयानक असं चित्र दिसत होतं। त्यामुळं त्या सर्वसामान्य कुटुंबातले लोक भयभीत झालेले होते आणि लोकांनी आपोआप पसरले की जादूटोणा केला म्हणून आणि त्यामुळं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे समजतात। आम्ही तात्काळ दखल घेतली आणि त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना समजावून सांगितलं की असं जादूटोणा करून किंवा करणी करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही। आपण आधुनिक काळातली माणसं आहेत, अशा गोष्टी आपण सोडायला पाहिजे आणि तिथल्या तरुणांची, तिथल्या लोकांची बोलत राहिलो। त्या दरम्यान इस्लामपूर पोलीस स्टेशनला संपर्क करून सदरची घटना ही गांभीर्यानं आपण घ्यावी अशी विनंती केली। त्यानुसार 4 पोलीस गाडीतून आले आणि त्याबरोबर आम्ही ती जे करणीचं साहित्य होतं, जादूटोणाचं साहित्य होतं ते सगळं बाजूला केलं आणि त्या लोकांना भयभीत होण्यापासून वाचवलं। पोलिसांच्या स्वाधीन ते सगळं साहित्य केलं आणि मग त्या ज्या महिला ताई होत्या त्यांना म्हटलं की तुमची रीतसर तक्रार इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये द्या की जादूटोणा कोणता करण्याचा प्रयत्न केला आहे। आज रोजी महाराष्ट्रामध्ये शहीद डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे। अशा पद्धतीचं कोण जादूटोणा करत असेल, बोवाबाजी करत असेल, करणी करण्याचं कोणतं सांगत असेल तर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे खरं तर हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता। पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। मी आणखी एक आवाहन करेन की असं कुठं बोवाबाजीचा प्रकार होत असेल, असं कोण सांगत असेल की मी करणी करून कोणाचं चांगलं करीन किंवा वाईट करीन तर त्या लोकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क करावा। असं फसवणूक ही आजही होते याचं थोडं शल्य वाटतं। इथलं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, इथल्या तुकोबा ज्ञानेश्वरांच्या या भूमीमध्ये आजही अंधश्रद्धेचे बळी जाताना दिसतात। त्याची एक खंत वाटते। त्यामुळे सगळ्यांना विनंती करीन, आपण विज्ञानाचा खूप वापर करतो, विज्ञानाच्या साधनाशिवाय आपण आज जगूच शकत नाही। म्हणजे विज्ञानाची सगळी सृष्टी आपण घेतली पण विज्ञानाची विचारपद्धती घेतली नाही। मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं। हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला तर आपण अंधश्रद्धेपासून दूर जाऊ। अंधश्रद्धा ह्या माणसाच्या विकासाच्या आड येतात,
त्यामुळे पुन्हा मी सगळ्यांना आवाहन करीन की अशा कुठं आपल्या परिसरात गोष्टी घडत असतील तर त्वरित अंधश्रद्धा निर्मूलन समितीत संपर्क करा. असं कोण बुवाबाजी करून लोकांची फसवणूक करत असेल तेही तक्रार आमच्याकडे द्या. गेले 36 वर्ष आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो आहे. लोकांनी साथ देते, पण आपण आजही अशा अंधश्रद्धेत अडकू नये असं मी आवाहन करीन.